हालेलुया. आपण वचन वाचू 1 शमूएल 12:19. 1 शमूएल 12:19. तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासाप्रित्यर्थ आपला देव परमेश्वर त्याची प्रार्थना कर, म्हणजे आम्ही मरणार नाही. आम्हा राजा मागितला, त्यामुळे आमच्या एकंदर पातकांना ते सर्व दुष्कर्म आम्ही जोडले आहे. वचन काय सांगत आहे? तेव्हा सर्व लोक शमूएलास म्हणाले, आपल्या दासांप्रित्यर्थ आपला देव परमेश्वर याची प्रार्थना करा, म्हणजे आम्ही मरावयाचे नाही. आम्ही राजा मागितला, त्यामुळे आमचे एकंदर पातकास हे एक दुष्कर्म आम्ही जोडले आहे. वचन काय सांगत आहे? बघा, हे सर्व इस्रायल लोक शमूएल संदेशाला काय म्हणत आहेत की तू आमच्यासाठी प्रार्थना कर. आम्ही दुष्कर्म केलेले, आम्ही पाप केलेले आहे. देव जो आमचा राजा होता, परंतु या राजाला आम्ही धिक्कारिलेला आहे, नाकारिलेला आहे आणि माणसांतून आम्हाला राजा हवा आहे अशी मागणी आम्ही देवाकडे केलेली आहे. म्हणून तू आता या पातकाबद्दल आम्हाला क्षमा व्हावी, म्हणून आमच्यासाठी प्रार्थना कर, कारण तू देवाच्या जवळचा आहेस, तू देवाचा संदेश आहेस, देव तुझं ऐकणार आहे. म्हणून तू आमच्यासाठी प्रार्थना कर. आम्ही दास आहोत, तू आमच्या प्रित्यर्थ आमच्यासाठी प्रार्थना कर, म्हणजे आम्ही मरावयाचे नाही. म्हणजे पातकांमुळे आम्ही मरतील, आमचा नाश होईल. पण जर तू आमच्यासाठी प्रार्थना केली तर देव आम्हाला त्यातून वाचवेल. आम्ही मरणार नाही तर आम्ही वाचतील. बघा, हे लोक देवाच्या संदेशाला म्हणत आहेत की तू प्रार्थना कर, कारण प्रार्थनेद्वारे आमचं मरण नाहीस होणार आहे. प्रार्थनेद्वारे आम्ही वाचणार आहोत. प्रार्थनेद्वारे प्रभू येणाऱ्या सर्व संकटापासून आम्हाला सोडविणार आहे. म्हणजे आज आपणही प्रभूकडे वळालेले आहोत. आपल्याही प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. जर आपण संकटामध्ये आहोत, दुःखामध्ये आहोत, अडचणीमध्ये आहोत किंवा मरणाच्या परिस्थितीमध्ये अडकलेले आहोत की आता कुठून मार्ग नाही की वाचण्याचा, परंतु अशा वेळेला जर आपण प्रभूची प्रार्थना केली, प्रभूचा धावा केला, तर बायबल सांगत आहे मरणार नाही. प्रभू आपल्याला वाचविणार, कारण तो वाचविणारा देव आहे, तो मारणारा देव नाही. आजच्या घडीला पाहिला तर मनुष्यालाच मारत आहे. मानव मानवावर उठलेला आहे, परंतु प्रभू देव असा देव आहे जो हर एक माणसाला वाचवितो, मग तो पापी असो या तो पवित्र असो. कोणीही मनुष्य असो, प्रत्येक माणसाला घडविणारा देव आहे. म्हणून प्रभू प्रत्येकाला वाचविण्याचा प्रयत्न करतो. आमोस 5:4 इस्रायलाचा परमेश्वर म्हणतो, मला शरण या तर तुम्ही वाचतील. प्रभू काय सांगतो? शरण या मला, नम्र बना माझ्या समोर. शरण येणं म्हणजे प्रभू समोर पूर्ण नतमस्तक होणं, प्रभूचा स्वीकार करणं, प्रभूला आपल्या जीवनामध्ये कबूल करणं, ग्रहण करणं. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण करणार, तेव्हा बायबल सांगते प्रभू आपला बचाव करणार, प्रभू आपल्याला वाचविणार. हल्लीच्या काळामध्ये वाचण्याची शक्यता नाही. प्रत्येक मनुष्य जीवाला घाबरलेला आहे. युद्धाच्या परिस्थितीमध्ये असो, या आजारपणामध्ये असो, या प्रवासात असो, घरातून बाहेर पडलेला मनुष्य पुन्हा घरात येणार शाश्वती नाही, गॅरंटी नाही. कधी कोणाचं काय होणार काहीच माहिती नाही. म्हणून आपण प्रार्थना करत राहणार, देवाकडे वळणार, जिवंत देव प्रभू येशूकडे, तर बायबल सांगते आपण वाचतील. प्रभू हर एक परिस्थितीमध्ये आपला सांभाळ करणार, प्रभू आपला बचाव करणार. म्हणून जर आपल्याला जगायचं आहे तर आपल्याला प्रभूकडे वळावं लागणार. जिवंत प्रभू येशूचा आपल्याला स्वीकार करावा लागणार. 2 इतिहास 13 जेव्हा यहुदी लोक आणि इस्रायल लोक, यहुद्यांचा राजा होता अबिया, तर इस्रायल लोकांचा राजा होता यरबाम. यहुदी लोकांबरोबर इस्रायल लोकांनी युद्ध लढाई करण्याचं ठरविलं, परंतु यहुदी लोकांनी त्यांना काय म्हटलं? तुम्ही आमच्या बरोबर युद्ध करू नका. आपल्या पूर्वजांचा देव याच्याशी तुम्ही लढू नका, कारण या युद्धामध्ये ना तुम्हाला यश येणार नाही. आमच्या बरोबर देव आहे, आम्ही देवाला स्वीकारलेले आहे, आम्ही जिवंत देवाची प्रार्थना करत आहोत. म्हणून आम्ही मरणार नाही, आम्ही वाचणार आणि आम्ही विजयी होणार, कारण देव आमच्या संगती आहे, प्रभू आमच्या बरोबर आहे. परंतु इस्रायल लोकांनी यावर काही विचार केला नाही किंवा त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ते कोणत्या जण विचारत असणार की आम्ही संख्येने अधिक आहोत, 8 लाख आहोत, सहज 4 लाख यहुद्यांना आम्ही मारू शकतो. म्हणून इस्रायल लोकांनी माघार न घेता उलट यहुदी लोकांना चारी बाजूने घेरून टाकलं. यहुदी लोकांनी पाहिलं मागून पुढून की शत्रूने आता आपल्याला घेरलेला आहे. 8 लाख इस्रायल लोकांच्या हातून 4 लाख यहुदी आता सहज मरणार.
युद्धामध्ये आता यहुद्यांचा नाश होणार, परंतु यहुदी लोकांनी अशा वेळेला काय केलं? देवाचा धावा केला, परमेश्वर पित्याची प्रार्थना केली आणि त्याने कर्णा वाजविला. कर्ण्या वाद्याचा आवाज जेव्हा परमेश्वराने ऐकला तेव्हा त्यांना यहुदी लोकांची देवाला आठवण झाली आणि यहुदी लोकांचे शत्रू इस्रायल लोक ह्यांचा देवाने असा मोड केला की इस्रायल लोक यहुदी लोकांसमोरून पळून गेले. आलेली युद्ध लढाई करण्यासाठी पण इस्रायल लोकांनी पळ काढली आणि त्यांच्यातले 5 लाख पुरुष देवाने मारून टाकले. त्यांच्या यरबाम राजाला पण देवाने असा तडाखा दिला की तो पण मरण पावला. बघा, राजाचा पण नाश आणि लोकांचा पण नाश. इस्रायल लोक पण देवाचेच आहे, पण अशा वेळेला त्यांनी देवाला सोडलेलं होतं, देवाची प्रार्थना करत नव्हते, म्हणून देवाने त्यावेळेला त्यांना सहाय्य केलं नाही. पण यहुदी लोक देवाची प्रार्थना करत होते. या प्रार्थनेने देवाने त्यांना वाचविलं. कर्ण्या वाद्याद्वारे परमेश्वर पित्याने त्यांची आठवण केली, स्मरण केलं आणि शत्रूंच्या हातातून अगदी प्राण संकटातून त्यांना सोडविलं. कर्णा वाद्य देवाने चिन्ह म्हणून ठेवलेलं होतं. गणना 10 वचनात की जेव्हा तुम्ही कर्णा वाजविणार तेव्हा देवाने म्हटलेलं की अशा वेळेला मी तो आवाज ऐकून तुम्ही ज्या कोणाच्या शत्रूच्या हातात सापडतील त्यातून मी तुम्हाला सोडवीन, तुमच्या शत्रूंचा नाश करीन, संहार करीन, पण तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. अशा प्रकारे परमेश्वर पित्याने कर्णे वाद्य चिन्ह ठेवलेलं होतं आणि म्हणूनच या चिन्हाद्वारे, या वाद्याद्वारे परमेश्वराने यहुदी लोकांना सहाय्य केलं. महत्वाचं ते देवाची प्रार्थना करत होते. म्हणून या प्रार्थनेद्वारे त्यांच्या मनामध्ये विश्वास तयार झाला आणि त्यांनी युद्ध अगोदरच म्हटलं, लढाई पूर्वी की आम्हीच वाचणार आहोत, आम्हीच विजयी होणार आहोत आणि शेवटी यहुदी लोकच विजयी झाले, कारण ते प्रार्थना करत होते. प्रार्थनेद्वारे देवाने त्यांना सहाय्य केलं, वाचविलं. म्हणजे आज आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. युद्धामध्ये सापडो, लढाईमध्ये सापडो, या कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपण लोक प्रार्थना करत राहणार तर या प्रार्थनेद्वारे प्रभू हर एक बंधनातून आपल्या लोकांना सोडविणार. मरण प्रसंगातून वाचले जाणार, आलेलं मरण टळलं जाणार. प्रभू आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करणार, म्हणून प्रार्थना करत राहा. थिस्सलुनिकन्स पहिले पत्र 5:17 वचनात निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना सदोदित पाहिजे. फक्त जीवनामध्ये अडचण आली, दुःख आलं, संकट आलं, मरण अवस्था किंवा मरण परिस्थिती आली त्याच वेळेला प्रार्थना का नव्हे, प्रार्थना निरंतर. कारण निरंतर केलेल्या प्रार्थनेने आलेले आणि येणारे प्रसंग दूर होतात. कारण कधी कोणता काळ येणार काहीच माहिती नाही. उपदेशक 9:12 वचनात मनुष्यावर येणारा प्रसंग त्याला कळून येत नाही, सांगून येत नाही. दुःख संकट अचानक येतात आणि अचानक आलेल्या दुःख संकटांमध्ये मनुष्य शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमजोर पडतो. काय करावं असं त्याला कळत नाही, बुद्धी त्यावेळेला काम करत नाही. आनंदी असताना जेव्हा दुःख येते, बरे असताना जेव्हा आजार येतो तेव्हा डोकं काम करत नाही. मग चुकीचा निर्णय घेतात आणि आणखीन संकटामध्ये सापडले जातात. परंतु प्रार्थना करणार तर सर्व संकट आपल्यापासून दूर होणार, मरणातून आपण वाचले जाणार. म्हणून प्रार्थना करा, प्रभूचा धावा करा. प्रभू आपला उद्धार करायला तयार आहे, प्रभू आपलं कल्याण करायला तयार आहे. हालेलुया. अगदी स्तोत्रसंहिता 118 अध्यायामध्ये 17 वचनात स्तोत्रकार म्हणत आहे, मी मरावयाचं नाही, मी जगेन. तू काय म्हणत आहे? मी मरणार नाही, मी जगणार, कारण मी माझी आशा देवावर ठेवलेली आहे. मी माझा भरोसा प्रभूवर ठेवलेला आहे. मी प्रभूकडे वळालेलो आहे, म्हणून मी मरणार नाही तर मी वाचणार, मी जगेन. म्हणजे त्याच्या जीवनात कदाचित मरण आलं असणार, पण तो म्हणत आहे मी प्रार्थना करतो ना, मी देवाला स्वीकारलेलं आहे ना, मी मरणार नाही, मी जगणार. आणि तो जगला गेला, त्याला जीवन दान मिळालं गेलं. यश 38 अध्यायामध्ये हिजकिया राजा जो मरावयास टेकलेला होता, ज्याचं मरण ठरलेलं होतं, परमेश्वर पित्याने अशा संदेशाच्या द्वारे त्याला निरोप दिला की तो आता मरणारच, तर आपल्या घराची निर्वाणी लवकर. अशा वेळेला हिजकियाने भिंतीकडे तोंड फिरविलं, त्याने प्रार्थना केली. तो रडला, रडून त्याने देवाकडे प्रार्थना केली आणि देवाला फक्त थोड्याशा गोष्टींची आठवण करायला सांगितली. तीही की प्रभू, मी तुझ्यासमोर सात्विकतेचं, सरळतेचं जीवन जगलेले याची तू आठवण कर. माझ्या चांगल्या कर्माचं स्मरण कर. आणि देवाने त्याच्या चांगल्या कर्माची आठवण केली. तेव्हा पुन्हा यशाला पाठवलं, जा आणि हिजकियाला सांग की परमेश्वर तुझं 15 वर्ष आयुष्य वाढवत आहे. बघा, देवाने त्याचं 15 वर्ष आयुष्य वाढवून दिलं.
इतक्याची प्रार्थना विनंती केली त्याने आणि त्याबरोबर त्याचे सत्कर्म चांगलं जीवन जगलेलं आयुष्यामध्ये, म्हणून आलेलं मरण टळलं गेलं. प्रभूने एक दिवस, एक महिना किंवा मात्र 15 महिने नव्हे तर 15 वर्षाचं देवाने आयुष्य वाढवून दिलं. जीवन दान दिलं देवाने, त्यांना आयुष्य वाढविलं. त्याला कळालं आता मी जिवंत राहणार, म्हणून त्याने काय सांगितलं, यशा 38:20 वचनात, परमेश्वर मला तारण्यासाठी सिद्ध झालेले आहे, म्हणून आयुष्यभर मी देवाच्या मंदिरामध्ये तंतु वाद्य वाजवी. आता मी जिवंत राहिलो ना, देवाने माझं मरण नाहीसं केलं, मला वाचवलं, म्हणून आता जितकी वर्ष देवाने मला दिलेली आहेत, आता माझं आयुष्य देवाच्या सेवेसाठी मंदिरात जाणार आणि तंतु वाद्य वाजवून देवाची स्तुती करणार. कदाचित वाद्य वाजविण्याची कला त्याच्यामध्ये असणार, म्हणून तो म्हणत आता नाचून गाऊन वाद्य वाजवून मी देवाची स्तुती करणार, मी देवाची घोषणा करणार. देवाने मला तारलेले आहे, मला वाचवलेले आहे. माझं आयुष्य आता देवासाठी, त्याने आपलं जीवन देवासाठी समर्पण केलं, कारण देवाने वाचवलेलं होतं. म्हणजे आवरून आपल्याला हे कळते, प्रभू प्रत्येकाला वाचवितो, प्रभू प्रत्येकाला वाचवायलाच आलेला आहे. पण आज आपण लोक एकमेकांच्या जीवावर उठलेले आहे किंवा एकमेकांना मारण्यासाठी पाहत आहेत. म्हणून जर आपल्याला जगायचंय, मरण नको, तर प्रभू येशूकडे वळा, प्रभूचा धावा करा, प्रभूची प्रार्थना करा की ज्याच्याद्वारे मरणातून आपण जिवंत होणार. येणारी अनेक परिस्थिती, वाईट परिस्थिती आपल्यापासून दूर होणार, प्रभू आपल्या लोकांना वाचविणार, म्हणून प्रार्थना करा. हल्लीच्या काळामध्ये प्रार्थना करण्याचा लोकांना कंटाळा आहे, प्रार्थना करायची नाही, परंतु देवाने मात्र आपल्या जीवनात कार्य केलं पाहिजे. प्रार्थनेशिवाय चमत्कार होऊ शकत नाही, देवाचा धावा केल्याशिवाय आपण वाचू शकत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेची गरज आहे. जसे की एखादा मनुष्य लास्ट स्टेपवर जरी असला तरी त्याच्यासाठी जर प्रार्थनेमध्ये प्रार्थना करण्यात आली किंवा आपल्या ब्रदरांना जरी सांगण्यात आलं अमुक व्यक्ती आजारी आहे त्याच्यासाठी प्रार्थना करा, तर इथून केलेली प्रार्थना हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहे आणि प्रभू अनेक लास्ट स्टेपवरच्या लोकांना वाचवत आहे. अनेक लोकांच्या साक्ष आपण ऐकतो, मरता मरता वाचले, आलेले प्रसंग दूर झाले, प्रभूने त्यांना जीवन दान दिलं, वर्षानुवर्ष लोकात जिवंत आहेत. म्हणजे प्रार्थनाच माणसाला वाचविते, प्रार्थनाच माणसाला सांभाळते. म्हणून प्रार्थनेमध्ये दृढ बना, सर्वदा आणि निरंतर प्रार्थना करा. लूक 18:1 वचनात त्याने खचू नये तर प्रार्थना करावी, सर्वदा प्रार्थना करावी. आपण खचले जातो बऱ्याच वेळेला प्रार्थना करून सुद्धा. जेव्हा आपल्या जीवनात दुःख येते किंवा प्रार्थना करूनही दुःखातून मुक्ती होत नाही, तेव्हा आपल्याला वाटते की प्रार्थना करतो तरी सुद्धा देव माझ्या जीवनात कार्य करत नाही, तरी मला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाही, मग नाही प्रार्थना केली तर उलट बरं आहे. अशा प्रकारे आपलं मन खचलं जाते, आपण कमजोर पडतो. बायबल सांगते नाही, प्रार्थना सर्वदा करीत राहा, प्रार्थना करताना खचू नका, हिम्मत सोडू नका, हार मानू नका, तर उलट प्रार्थना करत राहा. कारण जो देवाची नेहमी प्रार्थना करतो, जो नेहमी प्रभूचा धावा करीतो, प्रभू त्याचा न्याय करतो. लूक 18:7 वचनात प्रभू म्हणते, जे रात्रंदिवस माझा धावा करीतात त्याविषयी मी विलंब लावीन काय? मी त्यांचा न्याय लवकर करीन. प्रभू म्हणतो, जर तुम्ही रात्रंदिवस माझी प्रार्थना केली, माझा धावा केला, मी तुमची प्रार्थना ऐकणार, मी विलंब लावणार नाही, उशीर करणार नाही, उलट लवकर मी तुमचा उद्धार करीन, लवकर मी तुमचा न्याय करीन, लवकर मी तुमची बाजू घेईन. प्रभू आपल्या वतीने लढणार, प्रभू आपल्याला हरेक परिस्थितीमध्ये वाचविणार. म्हणून त्या प्रभू येशूकडे वळा, जो मरणातून आपल्याला वाचवायला आलेला आहे, जो आपल्याला जीवन दान द्यायला आलेला आहे, जो आपल्याला तारायला आलेला आहे. मनुष्य मनुष्यावर उठलेला आहे, पण देव असा आहे जो हरेक माणसाला वाचवत आहे. हरेक प्रसंगातून प्रभू आपल्या लोकांना वाचवत आहे. हालेलुया, हालेलुया. दावीद काय म्हणत आहे? स्तोत्रसंहिता 23:4 वचनात, मृत्यू छायेतूनही मी जात असलो तरी कसलेही अरिष्ट लभिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस, तुझी आकडी तुझी काठी मला धीर देतात. दावीद काय म्हणत आहे? जो देवाचा संदेश, देवाच्या जवळचा, देवाशी बोलणारा, देवाच्या परिचयाचा, तो म्हणत आहे, मृत्यू छायेतून मी जात असलो,
मृत्यूतून मी जातो, मृत्यू दरीतून मी जाते, की मृत्यू माझ्या समोर आहे, मृत्यू माझ्या जवळ आलेला आहे, मृत्यू मध्ये मी पडलेलो आहे, पण तरी मी भिणार नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. जो मृत्यूपासून माणसाला सोडवितो, मरणातून वाचवितो, तो माझ्या बरोबर आहे. म्हणून मी भिणार नाही, कारण तो मला सांभाळत आहे. दाविदाच्या बाबतीत पाहिलं तर दाविदावर अनेक असे शत्रू उठलेले होते. त्याला तर आयुष्यामध्ये स्वस्थता मिळालीच नाही. अनेक शत्रूंचा सामना त्याला करावा लागला. स्वतःच्या पोटच्या मुलांबरोबरही त्याला लढाई करावी लागली. त्याने पण दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला. अगदी शाऊल राजा तो सुद्धा मरेपर्यंत, त्याच्या स्वतःच्या मरणापर्यंत दाविदाच्या विरुद्धच होता. दाविदाला स्वस्थता शांतता नव्हतीच, पण तरी सुद्धा अनेक शत्रूंच्या हातातून, अनेक लढाईतून परमेश्वराने दाविदाला वाचवलेले आहे. देवाने दाविदाला विजय दिलेला आहे. तो शत्रूद्वारे मेला नाही, शत्रूद्वारे त्याचा नाश झाला नाही, उलट त्याचा नाश करणाऱ्यांचा नाश झाला, त्याच्या विरुद्ध उठणाऱ्यांचा नाश झाला, परंतु दाविदाचा मात्र विजयी झाला. दावीद यशस्वी होत गेला. देवाने त्याला पूर्ण रीतीने सांभाळून ठेवलेलं होतं. म्हणून तो यामध्ये लिहिते की मृत्यू छायेतूनही जरी मी जात असलो तरी मला भीती नाही, मी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. प्रभू जर माझ्या बरोबर आहे तर माझ्या डोक्याच्या केसाला पण काही होणार नाही. शाऊल सारख्या शत्रूद्वारे सुद्धा या दाविदाचा नाश झाला नाही, जो नेहमी दाविदाला मारण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे ज्याच्या संगती देव आहे ना, त्याच्या डोक्याच्या केसाला पण काही होत नाही. प्रभू पूर्ण रीतीने लोकांना सांभाळतो. आज तर त्याने आपल्याला सांभाळून ठेवलेले आहे, म्हणून आजपर्यंत आपण जिवंत या पृथ्वीवर हयात आहोत. पण अशा अनेक लोक आहेत जे मरणावस्थेमध्ये पडलेले आहेत, देवाचा धावा करत आहे, वाचण्याचे पर्याय शोधत आहे. परंतु आज जर आपण प्रत्येकाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली किंवा त्याही लोकांनी जर प्रभू जिवंत देवाची प्रार्थना केली तर प्रभू आज आपल्या प्रत्येकाला वाचवणार आहे. प्रभू प्रत्येकाच्या बरोबर राहण्यासाठी तयार आहे. प्रभू प्रत्येकांमध्ये कार्य करण्यासाठी तयार आहे. फक्त इतकंच की आपल्याला मनापासून प्रभूचा स्वीकार करायचा आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये. आपण जिवंत देवाला सोडून बऱ्याच वेळेला मूर्तीची प्रार्थना करतो, ज्याच्यामध्ये देव नाही, ज्यापासून काही लाभ नाही. जिवंत देवाची प्रार्थना करा. आपलं मन खचवू देऊ नका. प्रभू आपल्या प्रत्येकाला वाचविणार, आपल्या प्रत्येकाच्या मरणातून सुटका करणार. जीवनदान प्रभू आपल्या लोकांना देणार. एक दिवस सगळ्यांनाच मरायचंय. उपदेशक 8:8 मरण एक संग्राम आहे की ज्याच्यातून कोणच वाचणार नाही. मरणाचा पक्का शिक्का मारलाय लोकांवर. जितकं आयुष्य काळ आहे तितक्या वर्षापर्यंत राहणार, पुन्हा मरण आहे. पण तरी सुद्धा मरण कधी हो, पण अनंत काळाचं जीवन आज आपल्या लोकांना मिळावं, पुनरुत्थान मिळावं किंवा युगानुगासाठी देवाच्या राज्यामध्ये जावे, यासाठी आज आपल्याला धडपड करायची आहे. आपण आयुष्यामध्ये पाप करतो आणि मरतो तेव्हा नरकात जातो. परंतु जर आपण प्रभूकडे वळणार तर प्रभू आपल्याला ह्याही मरणातून, या जगाच्या राहाटीप्रमाणे जे मरण येते, मृत्यू येतो, त्याच्यातून प्रभू आपल्याला वाचविणार. प्रत्येकाला वाटते मला जगायचंय. जेव्हा दुःख येते, टेन्शन येते, तेव्हा आपण बोलून जातो मेलं तर बरं. पण जेव्हा मरणाची परिस्थिती खरोखर जीवनावर येते तेव्हा वाटते नाही देवा मला जगायचं. एखाद्या लास्तीपर असणारा मनुष्य भले तो आजाराच्या वेदना सहन करतो, तो वाटते त्याला मरावं किंवा तो देवाकडे मरण मागतो, पण जेव्हा मरण येते तेव्हा वाटते नाही देवा आता मला जगायचंय. ही प्रत्येक मानवाची परिस्थिती आहे. दुःख परिस्थितीमध्ये, टेन्शन मध्ये वाटते मरून जावं, पण मरण आल्यानंतर वाटते नाही देवा मला आता जगायचंय. गरीब असो, श्रीमंत असो, छोटा असो, मोठा असो, कोणी किंवा असो, आजाराच्या वेदना जरी सहन करणारा असला तरी वेदना सहन करत असताना तो मरण मागतो, पण त्यानंतर त्याला वाटते मला जगायचे, मी कधी बरा होणार. म्हणून आज आपल्या प्रत्येकाची इच्छा देवाने पुरी करावी, आपल्याला जीवन दान द्यावं, यासाठी प्रभूची प्रार्थना करा, यासाठी प्रभूकडे वळा. म्हणजे प्रभुदेव आपल्या लोकांचा उद्धार करेल, प्रभू आपल्या लोकांचं कल्याण करेल. मरणातून प्रभू आपल्याला जीवन दान देणार, कारण तो प्रत्येकाला वाचवितो, प्रत्येकाला जिवंत करतो. हालेलुया, हालेलुया. अगदी 9:11 जो लाजर, ज्याला मरून 4 दिवस झालेले होते, जेव्हा तो आजारी पडलेला होता, तेव्हाच प्रभूला सांगण्यात आलं ज्याच्यावर आपली प्रीती आहे ना, तो आजारी पडलेला आहे, तो मरणार आहे. परंतु प्रभूने त्यावेळेला म्हटलं आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. आणि प्रभू त्या ठिकाणी गेले ना, लाजराला बघायला गेले ना, त्याला बरं करायला गेले.
कारण अगोदरच प्रभूने म्हटलेलं होतं की जरी तू मरण पावला तरी मी त्याला जिवंत करणार, कारण आजार मरणासाठी नव्हे देवाच्या गौरवासाठी आहे. आणि असं बोलून त्या ठिकाणी प्रभू राहिले. 4 दिवस लुटले प्रभूला यरुशलेमीमध्ये. आणि या ठिकाणी बेथानीत असलेला लाजर मरण पावला. जेरुशलेमी पासून बेथानी फक्त पाऊण कोसावर होती, पण तरी प्रभू त्या ठिकाणी गेले नाही. लाजराला मरून 4 दिवस झाले. 4 दिवस म्हणजे त्याला दफनही केलं होतं, अंतिम संस्कार करून टाकला, दफन भूमीमध्ये नेऊन टाकला, त्याला 4 दिवस लोटले. आणि मग प्रभू येशू या यरुशलेमीतून बेथानी या ठिकाणी आले. जेव्हा प्रभू त्या ठिकाणी आले तेव्हा मार्था मरिया लाजराच्या दोघीही बहिणी प्रभूला म्हणू लागल्या, प्रभू आपण इथे असताना तर आमचा भाऊ मेलाच नसता. पण प्रभूने त्याला म्हटलं, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. प्रभू काय म्हणत आहे, मेलाय ना तुमचा भाऊ, पण मी आलोय ना तर मी जिवंत करीन त्यांना. परंतु या दोघींचा पण विश्वास नव्हता. शेवटी प्रभू आत्म्यात विव्हळ झाले. प्रभूला दुःख झालं की या विश्वासामध्ये कमजोर पडल्या. मी पुनरुत्थान, मी जीवन आहे, मी आलोय तर कसा मरणात राहणार, जिवंत होणार, त्यांचा विश्वास कसा नाही. म्हणून प्रभूला वाईट वाटलं. प्रभू दुःखी झाले, प्रभू रडले. आणि त्यानंतर प्रभू या कबरेजवळ गेले. प्रभूने म्हटलं पहिल्या मार्तेला, त्याला कुठे ठेवले मला दाखव. मार्था काय सांगते, त्याला वास येत असणार, दुर्गंधी येत असणार, तो कुजला असेल. ती बोलते ते बरोबर आहे, कारण नैसर्गिक रीतीप्रमाणे मनुष्य लवकर कुजतो. 8 या 16 तासांनी मृत्यूनंतर माणसाची कुजण्याची प्रक्रिया सुरू होते. मग त्याला तर मरून आता 4 दिवस लोटलेले, म्हणजे कितीतरी तास होऊन गेलेले होते. म्हणून ते सांगत आहे की आता त्याला वास येत असणार, दुर्गंधी सुटली असणार. पण प्रभूने तिला म्हटलं, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असं मी तुला सांगितलं नव्हतं काय. मग प्रभू त्या कबरेजवळ गेले, धोंड काढायला सांगितली. लाजर कबरेत आहे. प्रभूने वर स्वर्गाकडे आपली दृष्टी लावली, पित्याकडे पाहिलं आणि पित्याला म्हटले, पित्या तू सर्वदा माझा ऐकतोस म्हणून मी तुझे आभार मानतो. असं बोलून प्रभूने कबरेकडे वळून या लाजराला हाक दिली, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो प्रेतवस्त्राने गुलांडलेला, त्याचा तोंड रुमालाने वेष्टिलेला जो लाजर मेला होता तो जिवंत होऊन बाहेर आला. बघा, त्यावेळेस पुष्कळ यहुदी लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला. ज्याने म्हटलेलं होतं प्रभू बाबतीत की ज्याने अंधांचे डोळे उघडले त्याला लाजराचं मरण टळता आलं नाही का. परंतु आता जेव्हा लाजर जिवंत झाला, कबरेतून जसाच्या तसा बाहेर आला, तेव्हा सगळ्या लोकांना कळालं की नाही, प्रभू येशू मध्ये एक सामर्थ्य आहे. हा जिवंत देव आहे, जिवंत करणारा देव आहे. सर्व लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला, कारण लाजर आता जिवंत झालेला होता. ज्याच्या शरीराविषयी म्हटलेलं त्याला दुर्गंधी येत असेल, तो कुजला असेल, पण त्याचं शरीर तर जसंच्या तसं होतं. ज्या स्थितीमध्ये त्याला गाडलेलं, दफन केलेलं होतं, त्याच स्थितीमध्ये तो बाहेर पडला. म्हणजे झोपलेल्या माणसाला झोपेतून हाक मारून उठवावं, तसं प्रभूने लाजरला 4 दिवसानंतर कबरेतून बाहेर काढलं. फक्त आवाज दिला, लाजर बाहेर आला. जणू मेलाच नव्हता. अशा प्रकारे प्रभूने त्याच्या जीवनात कार्य केलं. मरणातून प्रभूने त्याला जिवंत केलं. आजार बरं करणं हा तर एक चमत्कार आहे, तर मरणातून जिवंत करणं एक मोठा चमत्कार, ते पण 4 दिवस लोटलेले आणि त्यातून प्रभूने त्याला बाहेर काढलेले, कबरेतून, दफन भूमीतून बाहेर काढलेले. म्हणजे एखाद्या माणसाला जर देवाला वाचवायचं आहे ना, तर प्रभू कसंही वाचविणार. आलेलं मरण देव काढून टाकतो. आता लाजराला प्रभूला वाचवायचंच होतं. प्रभूने सुरुवातीलाच म्हटलेलं, आजार मरणासाठी नाही, ते देवाच्या गौरवासाठी आहे. म्हणजे तो मरण जरी पावला तरी गौरव होणार आहेत माझे. म्हणूनच प्रभू त्या ठिकाणी जाऊन हे लोक अविश्वासी असतानाही प्रभू कार्य करत आहे, आपल्या पित्याकडे प्रार्थना करून, आणि मग लाजर जिवंत होत आहे. प्रभूला ज्याला वाचवायचंय तो कसाही वाचविणार. जर आज प्रभूला आपल्या प्रत्येकाला वाचवायचं आहे ना, मग आपण युद्धात सापडो, या कोणत्याही परिस्थितीमध्ये, हॉस्पिटलमध्ये आजाराशी सामना जरी करत असले, मरणाशी सामना, जर प्रभूला आपल्या लोकांना वाचवायचं आहे तर प्रभू वाचविणार. आणि आपण या केंद्रामध्ये, प्रार्थना केंद्रामध्ये पाहतो की अनेक लोक लास्ट डेपर्यंत डॉक्टरने आशा सोडलेली होती की आता काही नाही, संपलं सगळं. परंतु अशाही लोकांना देवाने प्रार्थनेद्वारे वाचवलेलं आहे. कारण काय, प्रभूला त्याला वाचवायचंय. एखाद्याला प्रभूला मारायचं तो कसाही मरणार, त्याने कितीही वाचण्याचा प्रयत्न केला तरी तो वाचू शकत नाही. पण एखाद्याला जर प्रभूला वाचवायचं आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीमध्ये पडला की आता वाचणंच अशक्य आहे, पण तरी तो वाचणार. तो प्रभू एक महान आहे, जो प्रत्येकाला वाचवायला आलेला आहे, जो प्रत्येकाचं तारण करायला आलेला आहे. म्हणून आपलं जीवन त्या प्रभूला समर्पण करा.
ज्याने लाजराला कबरेतून बाहेर काढलं, जीवन दान दिलं, तो आपल्या प्रत्येकाला यापुढे जीवन दान द्यायला तयार आहे. तो जीवन देणारा देव आहे, तो पुनरुत्थान देणारा देव आहे. म्हणून त्याची प्रार्थना करा. प्रभू येशूवर भरोसा ठेवा, प्रभूवर विश्वास ठेवा, म्हणजे आपण मरणार नाही तर आपण जगणार. प्रभू आपल्या जीवनामध्ये कार्य करणार, जिवंतपणा प्रभू आपल्या लोकांमध्ये ठेवणार. कारण जे प्रभूचा धावा करतात त्यांना मरणाचा अनुभव येत नाही, त्यांना सार्वकालिक जीवन मिळालं जाते. योहान 3:16 वचनात देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपले एकुलते एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर प्रेम केलेले, आपण कोणावर प्रेम करतो? मानव मानवावर प्रेम करू शकत नाही, पण देवाने साऱ्या दुनियेवर प्रेम केलं आणि त्याचे एकुलते एक पुत्र प्रभू येशू दिला, तो पण वधस्तंभावर खेळण्यासाठी. आपल्या पापांमुळे प्रभूला मरावं लागलं, पण प्रभू कायम मेले नाही. एकदा मरण पावले आणि युगानुयुगासाठी पुनरपी जिवंत केले गेले. आणि प्रभू आपल्याला म्हणत आहे, तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर जसं मी मरणातून जिवंत झालो तुम्ही पण जिवंत होणार. तुमचा नाश होणार नाही, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार. युगानुयुगाचं जीवन, अनंत काळाचं जीवन. या पृथ्वीवरील आयुष्य आपल्या किती वर्षाचं आहे माहिती नाही. एखादा परदेशात गेलेला मनुष्य त्याचं काम संपल्यानंतर एग्रीमेंट असते 9 महिन्याचं, 11 महिने, 12 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष. हे एग्रीमेंट संपला, कालावधी संपला, पुन्हा तो आपल्या भारतामध्ये माय देशामध्ये परत येतो. आपले आयुष्याचं एग्रीमेंट केलेलं आहे, हे संपल्यानंतर आपले प्रत्येकाला जायचंय, पण तरी सुद्धा आपण जर प्रभूमध्ये दृढ बनणार, प्रभूची प्रार्थना करत राहणार तर एग्रीमेंट अधिक वाढवलं जाणार. जसं परदेशात गेलेल्या लोकांचं एग्रीमेंट पुन्हा वाढवलं जाते, 1 महिना 2 महिना वाढवला जाते, तसं आपल्या आयुष्याचं एग्रीमेंट वाढलं जाणार. आपले जीवन अधिकाधिक वाढलं जाणार. प्रभू आपली वयोवृद्धी करणार. म्हणून आज आपल्याला प्रभू येशूकडे वळायचंय. प्रभू मरणातून जिवंत करणारा, मृत्यूपासून सोडविणारा प्रभू एकच देव आहे. त्याची निरंतर प्रार्थना करत राहा. या इस्रायल लोकांनी शमूएलला काय म्हटलं? प्रार्थना करा आमच्यासाठी, म्हणजे आम्ही मरणार नाही, आम्ही जगतील, आम्ही वाचतील. आज आपल्याला देवाचे लोक मिळालेले आहेत, आपल्यामध्ये ब्रदर आहेत की देवाचे संदेष्टे म्हणून मिळालेले आहेत आणि त्यांचा आपल्याला प्रत्यक्षात अनुभव आहे की त्यांनी केलेली प्रार्थना देव ऐकतो आणि आज आपल्यासाठी केलेली प्रार्थना ऐकलेलीच आहे. म्हणून तर या पृथ्वीवर आपण हयात आहोत. परंतु याच बाबतीमध्ये आपण विश्वासामध्ये कमजोर होतो आणि बऱ्याच वेळेला आपल्या जीवावर आपण संकट आणतो. म्हणून प्रार्थना दृढ करा. देवाच्या लोकांकडे विनंती करा की त्यांना सांगा, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा की आम्ही वाचावे. प्रभू आपल्या प्रत्येकाला वाचवायला आलेले आहे. प्रभू आपल्या प्रत्येकाला तारण द्यायला आलेले आहे. कारण तारण फक्त प्रभूच्या हातून होते. स्तोत्रांचे 3:8 वचनात परमेश्वराच्या हातून तारण होत आहे. प्रभू एक तारण करणारा देव आहे, तो तारण देणारा देव आहे. त्याच्या हातूनच तारण होत आहे. म्हणून त्याच्याकडेच आज आपल्याला वळायचं. तो तारण करणार, तो आपल्या लोकांचा उद्धार करणार. प्रभू आपल्या प्रत्येकाला वाचविणार. हे मनुष्यावर उठलेला आहे, पण प्रभू नव्हे. प्रभू माणसाला चांगली बुद्धी देते, ज्ञान देते. प्रभू आज आपल्या प्रत्येकाला म्हणत आहे, तुम्ही वळा माझ्याकडे, मी तुम्हाला वाचवी. आपल्या जीवावर आलेली संकट, येणारी संकट, आपल्या मनामध्ये जी भीती आहे, पुढे कसं काय होणार, आमचे लोक वाचतील का किंवा आम्ही वाचतील का, पण आज प्रभू म्हणत आहे, तुम्ही जर मला शरण येतील तर तुम्ही पूर्ण रीतीने वाचले जातील. देवाला शरण येणारा बचावला जातो, देवाला शरण येणारा वाचला जातो. म्हणून प्रभू प्रत्येकाला म्हणत आहे यशा 45:22 वचनात, अहो पृथ्वीच्या सर्व सीमांना तुम्ही माझ्याकडे वळा आणि उद्धार पावा, कारण मीच देव आहे, माझ्याशिवाय अन्य कोणी नव्हे. प्रभू काय सांगत आहे? वळा माझ्याकडे, मी उद्धार करणारा देव आहे. सर्व लोकांना प्रभू बोलावत आहे, पृथ्वीच्या सर्व सीमांना, चारी दिशेच्या लोकांना, पृथ्वीवर राहणाऱ्या हर माणसाला प्रभू बोलावत आहे, वळा माझ्याकडे, मीच आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणी नाही तुमचा उद्धार करणारा, तुमचं तारण करणारा, तुम्हाला वाचविणारा. म्हणजे प्रभू आहे. म्हणून तर आज आपण आहोत. प्रभू आपला एक श्वास आहे. जसं मानवी श्वास बंद पडला की माणसाचं शरीर मृत्यू पावते, निर्जीव होते, हालचाल होत नाही. आपल्यामध्ये प्रभू एक श्वास आहे. या श्वासाला, या जीवनाला जर आपल्या आयुष्यातून काढलं तर आपलं आयुष्य बंद होईल. आयुष्याचा प्रवास इथे संपला जाणार आणि जणू आपला नाश होणार, आपण अधोलोकामध्ये टाकले जाणार.
म्हणून प्रभू हा श्वास आहे, जीवन आहे, त्याला आपल्या जीवनात आयुष्यामध्ये स्वीकारा. पण आणखीन जीवनदान आपल्या लोकांना मिळालं असणार. प्रभू आपल्या लोकांमध्ये कार्य करणार, कारण मृतांना सजीव करणारा तो एकच देव आहे. संत पौलाने जसा प्रभूवर विश्वास ठेवला, जेव्हा तो प्राणी संकटात पडलेला होता, प्रेषितांच्या कृत्य 27 अध्याय 9 वचनापासून, त्यावेळेला तो काय म्हणत आहे, फार कर काय, आमचं मन आम्हाला सांगत होतं की आता मरणारच. जेव्हा ते वादळात सापडले या जहाजामध्ये असताना, तेव्हा त्यावेळेला ते बुडू लागलेले होते, वाचण्याची शक्यता नव्हती. ही बोट वाचावी, तारू वाचावं म्हणून त्यांनी सर्व या तारूतलं किंवा बोटीतलं सामान त्यांनी समुद्रामध्ये फेकून दिलेलं. ही बोट हलकी केलेली, रिकामी केलेली होती वाचण्यासाठी, पण वाचण्याची शक्यता नव्हती. तो म्हणत आहे, मन सांगायला लागलं मरतील आता. परिस्थिती पण तशीच होती. पण अशा वेळेला करंथीकरास दुसरे पत्र 1 अध्याय 8 ते 9 वचनापर्यंत तो म्हणत आहे, मृतांना सजीव करणाऱ्या, मेलेल्यांना जिवंत करणाऱ्या देवावर मी भरोसा ठेविला, म्हणून त्याने मला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून वाचविलं. त्यावेळेला त्याने कोणावर विश्वास ठेवला, जो मेलेल्यांना जिवंत करतो, मृतांना सजीव करतो, त्या देवावर त्याने विश्वास ठेवला, प्रभू येशूवर. म्हणून सांगतो, प्राण संकटातून वाचलो, तारवाचा नाश झाला पण आमचा नाश झाला नाही. जेवढे होते त्या बोटीमध्ये तारू फुटलं, परंतु त्या कोणाच्याही केसाला सुद्धा काही झालं नाही, कोणालाच काही इजा पोचली नाही. प्रभूने त्यांना सुखरूप रीतीने एका बेटावर पोचविला आणि सगळे जण वाचले गेले. तारवाचा नाश झाला पण लोकांच्या जीवाला काही झालं नाही. म्हणून तो म्हणत आहे, कोणी वाचविला मला, कारण आम्ही मात्र त्या देवावर विश्वास ठेवला, जो मेलेल्यांना जिवंत करीतो. आज या जिवंत प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवणार तर प्रभू आपल्याला पण जीवन दान देणार. प्रभू आपल्याला सुद्धा हर परिस्थितीमध्ये वाचविणार. प्रभू आपल्या जीवाचं संरक्षण करणार. प्रभू आपल्या जीवाची काळजी घेणार. म्हणून त्या प्रभू येशूकडे वळा, पूर्ण विश्वासाने प्रार्थना करा, प्रार्थना निरंतर करत राहा. कारण कधी कोणता प्रसंग येणार, कधी कोणता काळ येणार काहीच माहिती नाही. काही माणसाची शाश्वती राहिली नाही. जीवन आणि मरण त्या प्रभूच्या हातामध्ये आहे, म्हणून त्याच्याकडे आपल्याला वळायचंय. जिवंत प्रभू येशूचा आपल्याला दावा करायचा, प्रार्थना करायच्या. जसे इस्रायल लोकांनी शमूएल संदेशाला म्हटलं, आमच्यासाठी प्रार्थना कर म्हणजे आम्ही मरणार नाही. आज आपल्याला देवाच्या लोकांकडे वळायचं, ब्रदरांकडे वळायचं, जे देवाने आपल्यासाठी संदेश दिलेले आहे, किंवा प्रभू येशूकडे आपल्याला प्रार्थना करायची. आपण मरू नये तर आपण वाचावे, देवाच्या राज्यात जावे, यासाठी प्रभूकडे प्रार्थना करा. म्हणजे प्रभू आपल्याला वाचविणार, सर्व आलेले प्रसंग प्रभू आपल्यापासून दूर करणार आणि प्रभू आपल्याला जीवन दान देणार. हालेलुया, हालेलुया. आता माझ्यातून काही चुकलं असेल तर मला क्षमा.